धात्री अमोघा सिद्धी जयाचा घरी, तो माता पुरी राज्य करी, तया नमन श्री दत्तात्रया। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन तथा गीता पाठ नामस्मरण सोहळा श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिनाच्या या सप्त्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। गेल्या 5 दिवसापासून आपण या ठिकाणी एकत्रित आहात। निश्चितपणे आपण श्री दत्तात्रेय महाराजांच्या असीम कृपेने आपण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे 28 वर्षापासून एकत्रित आहात। या सप्त्याचे आयोजक आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्राचार्य बाबाजी श्री दत्त मंदिर सांगवी। बाबाजींच्या सुरेख अशा नियोजनातून संपन्न होत असलेला हा 28 वर्षाचा हा श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव तथा गीतापाठ नामस्मरण सोहळा। बाबाजींची आज्ञा होती, थोडा व्यापार होता बाबांना, म्हणून ही सेवा देण्याचा अल्पसा प्रयत्न। आपण 2 दिवसापूर्वी श्री चक्रपाणी महाराजांच्या अमृत श्राव्य लीलांचं चिंतन केलेलं आहे, पण त्यातील काही भाग बाकी आहे, त्याचं आपण आज रोजी चिंतन करणार आहोत। एकूण 6 लीलांचं चिंतन आपण यापूर्वी केलेलं आहे। यानंतरच्या पुढील लीलांचं चिंतन आज आपण करत आहोत। तशा चरित्रामध्ये श्री चक्रपाणी महाराजांच्या काही प्रमाणात लीला सापडतात, परंतु वाढीव लीला स्वतंत्र असं श्री चक्रपाणी चरित्र संपादित झालेलं आहे, प्रकाशन झालेलं आहे। त्यातील काही लीलांचं या ठिकाणी चिंतन होत आहे। दंडवत हो कुवारी सर्प मृत्यू जीवविने। कोणी एक अविवाहित अशी मुलगी होती, तिला सापाने खाल्लं होतं, चावलं होतं, जेणेकरून तिला मृत्यू आला होता। तिला जीवनदान श्री चक्रपाणी महाराजांनी दिलेलं आहे। सर्वज्ञे मनितले स्वामी म्हणतात, एक उदी रंभाईसा आवारा हुनी कौने एके गृही, श्री चक्रपाणी राऊळ विजय करिता एकूबाई लाली। म्हणजे एके दिवशी रंभाईसाच्या आवारातून आवारा हुनी तिथून कौने एके गृही कुण्यातरी एका घरी श्री चक्रपाणी महाराज रंभाईसाच्या आवारातून निघून कोण्यातरी एका घरी जात असता एकूबाई लाली, कोणीतरी बाई आली। ती येणे विनविले, ती काय विनंती करते देवाला, जी जी कुवारी सेनी लाविता सापे खादली असे। म्हणजे त्या तरुण मुलीला ती मुलगी पूर्वी आता शेणच सापडत नाही,
गावात गुरंढोरं सापडत नाही, त्याच्यामुळं शेण लावण्याचा गौऱ्या थापण्याचा प्रकार कमी झाला. कारण आताच्या काळामध्ये रेडीमेड असं शेणाचा सडा मिळायला लागला. कलर टाकला का एकदम शेण तयार होऊन, म्हणजे जणू काही शेणाचा सडा तो टाकलेला आहे असा तो दिसतो. कारण शेणच भेटत नाही, गुरंढोरं कमी झाले. मग अशा पद्धतीने मग ती शेणी लाविता म्हणजे कुठंतरी ती शेण गोळा करून त्याच्या गौऱ्या थापत होती आणि तिला ते शेण लावताना साप आला. कारण पूर्वी स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या लिळाचरित्राचा विचार केला, शेणपुंजी येते. महादेव राजा जेव्हा त्या शेणपुंजीच्या जन्मामध्ये जाईल आणि शेणपुंजी जेव्हा राजा होईल तेव्हा म्हणे या राजाला भेट देऊ. याचा अर्थ शेण वेचणाऱ्या स्त्रिया बाया होत्या असं लिळाचरित्रात सुद्धा सापडतं. सोबतच संदर्भ असा आहे, बायांची ममता किती असते म्हणे, पदार्थ किती ममता असेल. एका सप्तांग राज्य सांडे एका दुधी करंटे न संडे. म्हणजे शोधणीच्या पाठामधलं एक सूत्र आहे की सोडायचं असलं तर 7 प्रकारचं राज्य मनुष्य सोडू शकतो आणि नाही सोडायचं असलं तर दुधीच्या भोपळ्याचं जे करंट असतं ना ते सुद्धा सोडू शकत नाही. मग त्याचा न्याय म्हणून सांगतात यथा शेणपुंजी म्हणजे शेणपुंजी म्हणजे ती गोळा करणारी स्त्री मुली कशा असतात म्हणे. जेव्हा रिकामे टोपले घेऊन जातात डोक्यावर, पटपट सापडतं गोळा करून घेतात, करता करता टोपलं भरून जातं, मग डोक्यावर घेतात, मग लगेच ती म्हणते ते माझं आहे, असं करता करता खाली वाकून गोळा करते टाकते, परत पुढे गेल्यानंतर हे नाही ते पण माझं आहे, उचलणं होत नाही. मग आता ते शेण असं व्हायला लागतं, मग दोन्ही हात धरते, मग नंतर म्हणते, मग तोंडाने म्हणते ते माझं आहे, असं करता करता मग आता तोंडी हलवायला जागा राहिली नाही कारण शेण असं होऊ शकतं, मग डोळ्यानं खुणवते ते माझं. सांगायचं तात्पर्य या शेणावरून. तर अशा पद्धतीने हव्यास मनुष्याचा किती आहे. माणूस हा स्वार्थी आहे, जीव स्वार्थपर स्वामींनी सांगितला. कोणी एक गाडा घेऊन जात होता आणि तो धान्याचा गाडा घेऊन जात असताना अचानक एक पोतं चुकून खाली पडलं, त्याला माहितीही नाही खाली पडलं. त्या दिवशी मी रस्त्याने येत असताना बदल्या धावडा गोद्री मार्गे येत असताना पत्तीपूर मार्गे येत असताना त्या बैलगाडीमध्ये त्याने केळीची मोठी मोठी घड टाकलेली होती आणि मोठे मोठे 2-3 घड असे पडलेले होते रस्त्याला. संध्याकाळची वेळ होती. मी त्यांना समोर जाऊन म्हटलं तुमचे केळीचे घड खाली रस्त्याने पडतायत, लक्ष असू द्या. असं करू नये बाबा. तसं याचं एक कुठंतरी पोतं खाली पडलं, गाड्यावाला निघून गेला. अनेक पक्षी त्या ठिकाणी आले. पक्ष्यांनी काय केलं, आपल्या चोचींनी दाणे जे घ्यायचे ते घेतले, बाकीचे दाणे चोचीमध्ये भरले आणि आपल्या पिलांना घेऊन गेले. पण माणूस आला तिथं, माणसाने त्याच्या मापाचं घ्यावं ना, टोपले 2 टोपले काय लागतं सगळं गोळा केलं आणि पोतच्या पोतच घरी घेऊन गेला. अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य. मग एकी बाई आली ती बाई आली येणे विनविले जीजी कुवारी शेणी लाविता सापे खादली असे साप तिला चावला तो श्री चक्रपाणी तिचे गृही विजय केले. त्या साप चावलेल्या मुलीच्या घरी श्री चक्रपाणी महाराज गेले. आन कुवारी ते कृपा दृष्टी अवलोकिले. आपल्या कृपा दृष्टीने श्री चक्रपाणी महाराजांनी त्या साप चावलेल्या मुलीकडे पाहिलं. माथा श्री करू ठेविला, तिच्या डोक्यावर हात फिरवला. वीख उतर ऐसे मनितले. हे ईश्वराचं सामर्थ्य आहे. आपण किती काही म्हटलं तर आपलं खरं होत नाही. पूर्वी वाचा सिद्धी असणारी माणसं होती. विजयी भव म्हटल्यानंतर युद्धात विजयी होणारी त्यांची वर होती. आणि हे तर सर्वज्ञ आहेत. स्वामींच्या मुखातील ती परावानी आहे. आणि वीख उतर ऐसे मनितले, ऐसा ना भिकारू दिजला. काही घाबरू नको, विष उतरून जाईल. मग विजय केले तिचे घर सुखी केले. अशा पद्धतीने तिला जीवनदान दिलं त्या मुलीला. आता त्याच्या पुढची लीला सांगतात.
रंभाईसा आवारी मुंजी बंधन स्वीकार. रंभाईसाच्या आवारामध्ये वयाच्या 8व्या वर्षी किंवा 8 वर्षानंतर दोन्ही प्रघात आहे. 8व्या वर्षी मौंजी बंधन देवाने स्वीकार केलं. श्री प्रभू बाबांच्या ठिकाणी सुद्धा मौंज झाली असं आपल्याला तिकडं पाहायला मिळतं. कारण मातुळग्रामी कानव शाखे श्री प्रभूने अवतार घेतलेला आहे. म्हणून त्या ब्राह्मण जातीला म्हणा, त्या शाखेला म्हणा, मान देण्यासाठी वयाच्या 8व्या वर्षी मौंजी बंधन तिथं झालेले आहे. तशा पद्धतीने इथे श्री चक्रपाणी महाराजांचा सुद्धा हा विधी पार पडलेला आहे. कराडे या ब्राह्मणाच्या घरी शाखेमध्ये श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार झालेला आहे. सर्वज्ञे मनितले बाई रंभाईसा आवारी श्री चक्रपाणी राऊ 7 वर्षाचे झाले आवरी. रंभाईसाच्या आवाराला श्री चक्रपाणी महाराज गेलेले आहे. 1 वर्ष उलटल्याच्या नंतर श्री चक्रपाणी महाराजांना रंभाईसा घेऊन जाते आणि मग तिथे परत काय म्हणतात संपूर्ण 7 वर्ष म्हणजे 6 वर्ष परत उलटले. त्यानंतर 7 वर्षाचे श्री चक्रपाणी राऊ 7 वर्षाचे झाल्यावरी रंगनाथा पूर्वे समीप 12 असे रंगनाथाच्या मंदिराच्या पूर्वे आणि त्याच्या जवळ 12 होती. 12 म्हणजे खाली उतरण्यासाठी त्याला पायऱ्या असायच्या. तया माझी बटुका समवेत स्नान करीती. जे काही मित्र परिवार असतील लहान मुलांसमवेत स्नान करायचे. जसे श्री प्रभू बाबा बटुका समवेत गावामध्ये रंगपंचमी असतील, शिमगा असेल आणि इतरही खेळ खेळायचे. तशा पद्धतीने इथे सुद्धा हे बालपण त्यांचं दिसतं. आणि मग का बाणगंगे विजय करीती म्हणजे बाणगंगा नदी आहे तिथे विजय करीती जातात. ती वरुषे जनक नायके मुंजी बंधन करू आदरिले. त्यांनी श्री चक्रपाणी महाराजांचं मौंजी बंधन करण्याचं ठरवलं. गावीचे महाजना ते भोजना आमंत्रिले आणि त्यामुळे काय की सगळ्या नगराला भोजन देण्याचं ठरवलं. मंगलोपाचारिले मग मंगलोपचार म्हणून सर्वांना पाचारण केलं. यज्ञ पविते दीधले ऐसा वर्ण धर्म स्वीकरिला. अशा पद्धतीने जो काही तिथला वर्णव्यवस्थेचा जो काही धर्म असेल तो स्वीकारला. आसनी बैसोनी वेद म्हणती श्री चक्रपाणी महाराज. उघानी करीती म्हणजे चर्चा करायची. तव नगरा माझी मातू फांकली म्हणजे एका गोष्टीचा प्रचार झालाय. कोणत्या गोष्टीचा? जनमंती की जनक नायकू भाग्यवंत असे भाग्यवान जनक नायक. आणि रंभाईसा सती म्हणजे सती आहे, पतिव्रता आहे. तिचा पुत्र ईश्वर अवतारू अवतरला असे ईश्वर अवतार यांच्या घरी अवतरलेला आहे. ते सर्व संकटे दुरावती म्हणजे सर्व संकटाचा नाश करतात ते. म्हणून श्री चांगदेव राऊळाच्या दर्शना येते. म्हणून श्री चक्रपाणी महाराजांच्या दर्शनाला लांबून लांबून लोक यायचे. आले या जनाचे हेत पुरविती. कोणी एखादा मनोरथ घेऊन आला तर त्याचा हेतू मनोरथ पूर्ण करायचे. आणि मुखिया वाचा देणे. कोणी मुका असेल तर वाचा देतात. बधिरिया कान देणे. कोणाला कानाला ऐकू येत नसेल तर त्याला ऐकू यायचं. अंधा नेत्र देणे. आंधळ्याला नेत्र द्यायचे. पांगुळा पाय देणे. पांगुळ्याला पाय द्यायचे. मृत्यू बालक जीववणे जिवंत करायचे. ऐशिया बाललीळा बहुत केलिया असती भरपूर केल्या. तो बाणगंगा 22 म्हणजे 12 पोखरणी म्हणजे पुष्करणी. तळी म्हणजे मोठे तलाव. तळोलिया म्हणजे छोटे तलाव. बटुका मिळवणी जळ क्रीडा करायचे श्री चक्रपाणी महाराज. स्नाना लागुनी जातू असती जात असत. तो 10वे वर्षे लोटली असे आतापर्यंत 10 वर्षे त्यांना झाली. तै उपरी जनक नायकू श्री चक्रपाणी राऊळा ते माता जनकाईसाच्या आवारा घेऊन आले. मग आता ठरलेलं होतं का तुझ्याकडे काही दिवस संगोपनासाठी श्री चक्रपाणी महाराजांना देईल. आणि मग या मौंजी बंधनाच्या वेळेला मग त्यांनी 10 वर्षानंतर इकडे घेऊन आले ते श्री चक्रपाणी महाराजांना जनकाईसाच्या आवाराला. तोपर्यंत कुठे होते? रंभाईसाच्या आवाराला. रूपनायका आवारी अवस्थान झाले श्री चक्रपाणी महाराजांचे.
सर्वज्ञे म्हणितले बाई, जनक नायके चक्रपाणी राऊळा पूर्वीला वारा घेऊन आले. म्हणजे जिथे पूर्वी होते, जिथून रंभाईचा घेऊन गेली होती, आता पूर्वत तिथे आणलं. यावर ब्रह्मचर्य व्रत अंगीकारलं. वेद मार्गदर्शन, त्याचं दर्शन, वेदाचं जे काही आहे शास्त्र निरूपण असेल, ब्रह्मकर्म, ब्रह्मविद्या, विज्ञान कार्य अंगीकारले. अशा पद्धतीने हे कार्य देवाने अंगीभूत केलं. गावांतू क्रीडा अधिकुची आरंभिली आणि नगरामध्ये खेळी क्रीडा म्हणा, विहार वर्तन देवाचं वाढलं. ऐशिया परी श्री चक्रपाणी राऊळा मुग्धदशा पावली आणि आता नेमके तरुण अवस्थेत आलेले आहेत. गौरवर्ण सुंदर मूर्ती, म्हणजे देवाची गौरवर्ण अशी श्रीमूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे. 32 लक्षान्वित पूर्ण, म्हणजे 32 लक्षणांनी ईश्वराचं संपूर्ण जे काही सांगितलेलं आहे संपूर्णत्व, संपूर्ण 32 लक्षणांनी युक्त अशी श्रीमूर्ती आहे. ऐसे देखोनी लोक कन्या देवाया येती. लोक म्हणायचे आता उपवर झालेले आहेत, त्यांना आपली कन्या देऊ. आन म्हणती, आणि म्हणायचे अहो जनक नायको पुत्रविवाह का न करा, का बरं करत नाही तुम्ही. किजताय मा परिपुत्रा मनोवृत्ती नाही. आमची तर इच्छा आहे परंतु आमचा पुत्र नाही म्हणतो. ब्रह्मचर्य व्रत धरिले असे, आणि ब्रह्मचर्य व्रताचा अंगीकार त्यांनी केलेला आहे. आन शास्त्री तर पुत्रेविन कुलहीन बोलिले असे, तरी कैसे करावे. ते मनात चिंता करतात का पुत्रप्राप्ती नाही तर कुलहीनता येते. मग आता कसं काय करावं, आम्हाला नातूच नसला, आमची कुळाचा दिवा पुढं कसा चालेल, कुलदीपकच नाही आम्हाला पुढे, तर कसं चालेल आमचं. मग ऐसिया परी बहुते वर्षे लोटली, परत कालखंड काही गेला. तव जना आग्राची थोरची दाटी उठेली. एखाद्याला इच्छा नसली लग्न करायची, तो म्हणतो मार्गात जातो, बाकीचे म्हणतात काय नंतर जा मार्गात, लग्न झाल्यावर तो गुंतून जातो. इतकं सोपं आहे का. बाकीचे लोक त्याला लग्न करायला लावतात. अशा पद्धतीने जना आग्राची थोरची दाटी उठेली, लोक स्थळावर स्थळ घेऊन यायचे. आणि 16 वर्षे भरिली, म्हणजे स्वामी 16 वर्षाची झालेले आहेत. तो जना आग्रहाची थोरची दाटी उठेली, परत लोकांचा आग्रह. आणि 16 वर्षे भरिली ऐसे वारिता पितेनी चाकना जाऊनी वांग निश्चय करून आले. मग आता लोकांशी लोक लावल्यापेक्षा सरळ डायरेक्ट आपण जाऊन सरळ आपण वधू शोधावी म्हणून चाकणला जाऊन तिथे जाऊन निश्चिती करून आले की आपल्याला सून आणायची आहे. आणि अल्पेची काळे तिथी निश्चय होऊनी, लग्नाची तिथी सुद्धा ठरली. चाकणा विवाह स्वीकार, आणि तिथे विवाहाचा सुद्धा स्वीकार देवाने केला. असा इथपर्यंत आल्यानंतर वस्त्रालंकारेची संपूर्ण सिद्धता झाली. मग जे काही वस्त्रालंकार घ्यायचे होते लग्नापूर्वीचे ते घेतले गेले. आता कोणी म्हणतं मुलीकडचे घेत असतात, बरोबर ना. तर अशा पद्धतीने का मुलाकडचे घेतात, बरोबर आहे. मुलाकडचे घेतात. काय बस्ता असेल, बस्ता कोण बांधतं, हा बस्ता म्हणजे कपडे कोण घेतं, दोन्हीकडून घेतात का. ते सगळे उपचार झालेले इथं. वस्त्र बी झाले, अलंकार बी झाले, आणि हुंडा किती झाला हे काय ठरलं नाही का. तर अशा पद्धतीने वस्त्रालंकारेची संपूर्ण सिद्धता झाली. जनक नायकच एवढे श्रीमंत होते, सोन्याचा व्यापार होता त्यांचा पुण्याला. काय घेतील ते हुंडा त्यांच्याकडून. मूळचेच जे लोक चांगले असतात ते हुंड्याचा विषयच करत नाहीत, म्हणतात तुमची पुत्री आमच्यासाठी पुत्रीच आहे. अशा पद्धतीने संपूर्ण सिद्धता झाली, म्हणजे तयारी झाली. विवाह स्वीकार 6 महिने अवस्थान. मग आता चाकणला 6 महिने स्वामी होते, असा एक पुरावा इथे सबळ पुरावा या चरित्रामध्ये आहे. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात मग गाडे, आणि पूर्वी जे काही साधनं होती गाडे असायचे, घोडे सुद्धा एक साधन असायचं. वऱ्हाडे नेशी चाकणा पावले, संपूर्ण वऱ्हाड घेऊन चाकणला गेले. मग चक्रपाणी राऊळा रत्नजडित बासिंग, आपल्यासारखं नाही जे मुंडोळ्या साड्या एकूण तिकून दुकान व्हायच्या, असं नाही. रत्नजडित, देवाचं प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. की रत्नजडित बासिंग, गळा छंदस, गळ्यामध्ये काही असेल तो अलंकार त्या पद्धती आच्छादित आहे. बाहुभूषणे ते सुद्धा सुवर्णाचे असतील. मुद्रिका म्हणजे अंगठ्या सुद्धा होत्या
पुष्पमाळा, गळ्यामध्ये पुष्पमाळा, अंगी चंदन, चंदन लावलेलं आहे, केशरू चर्चिला, त्यामध्ये केशर सुद्धा उठणं करून लावलेलं आहे. ऐसिया परी नोवर परी, नोवर कळा बाणली, सगळं संपूर्ण सिद्धता केली, ज्याप्रमाणे नवरदेवाला सजवतात त्याप्रमाणे. ए देखत खेव ए ध उपजे, आणि मग पाहिल्यानंतर नगरजनांना म्हणा बाकीच्या पाहुण्यांना त्या देवाच्या श्रीमूर्तीकडे पाहून वेद उपजायचा, कारण देवाची मूर्तीच वेदक आहे, 32 लक्षणी आणि त्यावर अलंकार आहेत. ऐसी वेदवंती, असा वेद उत्पन्न झाला. जया अवयवाची दृष्टी पडे ते परते सरेची ना, एखाद्या अवयवावर देवाच्या कोणाची दृष्टी गेली तर ती दृष्टी हटत नव्हती. अशा पद्धतीने एक एक अवयवाची ती विशेषता सांगतात. मग मंगलवाद्याचा गजर मंत्रोच्चारे विवाह झाला, मंगलवाद्यासह विवाह संपन्न झाला. मग दुसरादी राऊळांचे सासू सासरे, त्यांचं नाव कमळनायक, कमळाईचे साडे विस्तारिले. आता हे सगळे विधी तुम्हाला माहिती, आम्हाला काय माहित नाही साडे काय काय काय. हा, लग्नानंतर साडे हा विधी असतो. हा, आणि मग ओहरेसी गावा यावया मुहूर्त नाही. मग आता इकडे फलटणला येण्यासाठी मुहूर्त नव्हता. पूर्वी लोक मुहूर्त पाहून गावाच्या बाहेर जायचे. अशा पद्धतीने आता गावात यायचं तर मुहूर्त नाही कोणीतरी सांगितलं. म्हणून राऊळा 6 मास तेथची वस्ती झाली. युगारूप परमेश्वर कीर्ती परी किंचित विलक्षण. बघा विलक्षणता कशी आहे. असं कधी झालं का नवरदेव नवरीच्या घरी लग्न झालं 6 महिने राहिला नाही. पण इथं ते काय म्हणतात, ओहरेसी गावा येवाया मुहूर्त नाही, मुहूर्त नाही. म्हणून राऊळा 6 मास तिथची वस्ती झाली. 6 महिने तिथं चाकणला वास्तव्य झालं. मग श्रीचक्रपाणी राऊळ कार्तिक वद्य नष्टचंद्र पाठ मोरे करून तो जो काही तेव्हाचा नक्षत्र विधी असेल तो नक्षत्र हे करून आटपून करून फलेठानाशी विजय केले. आणि अशा पद्धतीने फलटणला स्वामींचं परत श्रीचक्रपाणी महाराजांचं वास्तव्य झालं. वेश स्वीकारे नियत वर्तन, वेशानुसार देवाचं वर्तन कसं होतं. सर्वज्ञे भक्तिजना ते म्हणितले. स्वामी म्हणतात, त्या सगळ्या स्वामी सांगतायत बरं. श्रीचक्रपाणी राऊळ आपुल्या आवारी स्वगृही निद्रा अवसरू झालेया, म्हणजे रात्रीची निद्रा झाल्याच्या नंतर पश्चात पहारी सकाळी 3 नंतर उपहूड होये, देवाची निद्रा होऊन जायची. आणि सकळ जीवा चिंतिता अरुणोदय होय. जरी ईश्वर तिथे असतील परंतु ईश्वराचा हेतू मूळ आहे जीवोद्धरण. ह्या सगळ्या गोष्टी करतात ईश्वर, फक्त एक नट आहे, तात्पुरता आहे. वास्तविक ईश्वराला ह्या गोष्टी काही नसतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी 16,108 पत्न्यांचा स्वीकार केलेला आहे, परंतु विज्ञान सामर्थ्याने हा स्वीकार केला. लक्षात घ्या, का भोगतो मायेशी. ईश्वर स्वीकारात घेत नाहीत, परंतु नक्कीच त्यांनी जे काही ईश्वराप्रती श्रद्धा ठेवली असेल, आपलं पतित्व म्हणून त्यांनी मानलं असेल, त्याचं फळ ईश्वर देणारच आहेत. परंतु त्यांचाही तसा योग आहे. विषयप्रेमाची स्थिती असेल, काही चाली असेल, त्या वाढण्यासाठी ईश्वर तिथपर्यंत त्यांना पोचवतात. म्हणून ते काय म्हणतात, स्वगृही निद्रा अवसरू झाल्या पश्चात प्रहरी उपहूड होय. स्वामी उठायचे. सकळ जीवा चिंतिता, सकळ जीवाचं चिंतन करताना अरुणोदय होय, म्हणजे सकाळी सकाळ होऊन जायची आणि अरुणोदय व्हायचा. अरुण हा सूर्याचा सारथी आहे असं म्हणतात, म्हणून अरुणोदय तो घेऊन येतो सूर्याला. अरुणोदय होय तव परिश्रया विजय करीती. निश्चित नेमकंच तांबडं फुटायचं तेव्हा स्वामी परिश्रयाला जायचे. परिश्रय सारुणी आलेवारी आलेयावरी उष्णोदका विनियोगू होय, म्हणजे आचमन वगैरे स्वच्छता करून श्रीचरण प्रक्षाळन स्वामींचे व्हायचे. गुळळा व्हायचा. श्रीमुख प्रक्षाळन म्हणजे व्हायचे. सपूर पालवे परमार्जन होय, म्हणजे देवाचा जाडा भरडा असा वस्त्र प्रकार नव्हता. अगदी सपूर म्हणजे तलम वस्त्रांनी देवाचं परिमार्जन व्हायचं. लक्षात ठेवा. म्हणून सांगायचं तात्पर्य, आपले हात सोवळे करायचं वस्त्र असेल तर जाडं भरडं नसावं, सपूर तलम असावं. सेवना करत असाल तर अगदी मऊ असे वस्त्र मिळतात, त्या वस्त्राने सेवना करावी विशेषाची.
अशी वस्त्र असावीत. उपहार भरत असाल देवाचा, गोसाव्याची श्रीमंत सुकुमार आरोगणा. असं नाही एकदाच 2-3 चपात्या ठेवून द्यायच्या, 3-4 एकदाच लागतं तेवढं, घ्या देवा एकदा, तसं नाही. गोसाव्यांची श्रीमंत सुकुमार आरोगणा म्हणजे अगदी राजासारखी आरोगणा आहे. मग अगदी लोणचं थोडंसंच असेल, चटणी थोडीशी असेल, दही असेल, त्यामध्ये नसेल काही तर प्रतिदिन नसेल गोड तर तुम्ही साखर लाडू करून ठेवू शकता. बाईचा प्रतिदिन काहीतरी स्वामींच्या उपहारामध्ये भक्तजनांनी आणलेली झोळीमधली चोखट पदार्थ काढून स्वामींच्या आरोग्यासाठी ठेवायची. आपल्या घरात आपण चोखट काही ठेवू शकत नाही, पण कमीत कमी कधी दही भाताची आरोगणा, दही ठेवू शकतो, दह्याची वाटी ठेवू शकतो, कधी दूध ठेवू शकतो. उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत. थोडंसं देवापुरतं काय होईना काही साखर लाडू, गुळाचे लाडू ह्या गोष्टी आपण ठेवू शकतो. बारीक सारीक गोष्टी चरित्रातून शिकण्यासारख्या आहेत. म्हणून इथे ते काय म्हणतात, सपूर पालवे परमार्जन होय देवाचे. आणि मग हो आपल्या पद्धतीने घरात पद्मासन होय आणि पद्मासन बसायचे. मग माता जनकाईचे रूप वाटिये पयोपान करविती. मोठे जरी झाले तरी त्या रूप वाट्यामध्ये म्हणजे चांदीच्या त्या भांड्यामध्ये पयोपान म्हणजे पाणी द्यायचे. मग आपल्या प्रवृत्ती ग्रामांतू विहरण होय. काही मंडळी आहे ना देवाच्या संकल्पासाठी थोडंसं चांदीचं भांडं असतं, ही श्रद्धा आहे. मी म्हणणार नाही सगळ्यांनी करावं. तर अशा पद्धतीने, कारण काही मुलांचं असं पाहिलं बालपणी त्यांच्या चांदीच्या चमच्याने त्यांना भरवतात, आहे का नाही. ही जर सामान्य बालकाविषयी तुमची आस्था आहे तर देवाविषयी आस्था असावी तुमची. ती देवाची भांडी स्वतंत्र असावी, देवाचं ताट हे स्वतंत्र असावं. देवाचे गिलास जे काही भांडी असतील ती सगळी उपहाराची असतील, वस्त्र सगळ्या पद्धतीने ते एक वेगळंच असावं. सांगायचं तात्पर्य नाही बाबा आम्ही दररोज ते घासून घेतो आणि मग लगेच ते आम्ही घेतो, तसं नाही. स्वतंत्र असावं. तुम्ही त्याच्यातून काढून तुमच्या बाजूच्या ताटामध्ये घ्या. मग एक घडी वेदशाळा चालविती. कुठंतरी घडीभर वेदशाळा चालविती म्हणजे वेदाचं निरूपण करते. मग स्थाना लागी उत्तरेचे पानवठे, उत्तर दिशेला असलेले पानवठे असायचे, तिथे जायचे. बाणगंगे माझी सपाट खडकाळी असे. त्या नदीमध्ये सपाट अशी खडकाळी होती, खडक होता. का गंगे पुरे सपाट खडक, का त्या बाणगंगेच्या पूर्व दिशेला सपाट खडक होता, तिथे विजय करीती. 2-3 वासना सांगितल्या. मग पानपेखना पाषाणामध्ये गाभारामध्ये श्रीकृष्णमूर्तीशी पुष्पार्चन होय. ज्यांनी फलटणचं स्थान केलं असेल तर तुम्ही तिथे गेल्यानंतर पानपेखण्याचं स्थान केल्यानंतर दोन्ही खांबाच्या मध्ये श्रीकृष्णमूर्ती आहे, बरोबर ना, आतमध्ये. मग पानपेखना पाषाणामध्ये गाभारामध्ये श्रीकृष्णमूर्तीशी पुष्पार्चन आतमध्ये. गाभाऱ्यांतून निघता उजव्या बाजू दोन्ही खांबामध्ये, खांब बाहेर आहेत, मूर्ती आतमध्ये. आणि निघता उजव्या बाजू दोन्ही खांबामध्ये आपण निघतो बाहेर असं, तेव्हा दोन्ही खांबामध्ये एक आसन स्थान आहे. 10 प्रकारे आसने करूनी बैसती. तिथे आसन करून बसायचे. इच्छिल्या जनाचे मनोरथ पुरविती. ज्यांनी इच्छा केली त्यांचे मनोरथ पुरवायचे. याचका पुढवाटवा रिचविती. याचक म्हणजे मागे आलेले देवाचा जो काही पुढवाटवा होता, जो काही काय म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये सोप सुपारी ठेवतो आपण, सोप सुपारी ठेवतो, पानपुडा, हे पुढवाटवा म्हणजे पानपुडा आहे. याचका पुढवाटवा रिचविती. काही सामान्य नव्हतं त्यामध्ये. सुपारींना सुद्धा तुमची लोंग विलायची नाही, त्यामध्ये उत्तम प्रतीचा कापूर असायचा. वेगवेगळी अशा पद्धतीची ती तो पुढवाटवा असायचा आणि तो याचका देती. बाहेर निघता पानपेखणे अवलोकिती. पानपेखणेचं जे स्थान आहे तिथे अवलोकन करीती. का पर्वकाळी स्नान करीती. का पर्वकाळाला तिथे स्नान करायची पानपेखणेच्या त्या स्थळामध्ये त्या. मग आपुल्या आवारी विजय करीती. अशा पद्धतीने श्री चक्रपाणी महाराज पुनश्च आपल्या आवाराला विजय करायचे. प्रतिदिनी पानपेखना शास्त्र निरूपण. तिथे प्रतिदिन पानपेखण्या स्थानाला शास्त्राचं निरूपण श्री चक्रपाणी महाराजांचं व्हायचं. सर्वज्ञे मनितले बाई श्री चक्रपाणीचा दुपारीचा पौड होय. म्हणजे देवाचा
भक्तिजन म्हणजे महाजन येत होते, महाजन येत होते, याचक येत होते, वेद शिकणारे यायचे तिथं, ते पण निरूपण करायचे. हो, प्रतीती यायची ना, कोणाचं मनोरथ पूर्ण व्हायचे, वेदाचं सामर्थ्यवान. पण बरेच चरित्रामध्ये आलं का यांच्या घरी ईश्वर अवतरले असं ती पाठीमागच्या चरित्रामध्ये सांगितलं. ती प्रतीती होती, अनुकूलता होती. प्रतिदिनी पानपेखना शास्त्र निरोपण सर्वज्ञे मनितले बाई श्री चक्रपाणी रावळाचा दुपारी पहुड होये. म्हणजे दुपारची विश्रांती झाल्यानंतर तव बाहेरी विजय करावयाची प्रवृत्ती देखोनी माता जनकाईसे पुशिले. बाहेर जायच्या अगोदर माता जनकाईसा विचारते, आता केवते जावे असे, एवढ्या दुपारच्या वेळेला कुठे जायचे. तो श्री चक्रपाणी राऊळी म्हणितले पानपेखना श्रीकृष्ण मठी जातो असे. पान पेखण्यामध्ये आम्ही श्रीकृष्ण मठामध्ये जात आहोत. तेथ लोको यावयाची मार्ग प्रतीक्षा करत असती. लोक आमची वाट पाहतात. तया शास्त्र श्रवणे, त्यांना शास्त्र निरूपण श्रवणे. संशयो निवृत्ती करावी असे, संशयाची निवृत्ती करायची आहे. ऐसे मनोनी विजय करीती, हा हेतू धरून श्री चक्रपाणी महाराज पान पेखण्याकडे जायचे. तो महाजन देखत खेव उठोनी उभे राहाती. देवाला आल्यानंतर उठून उभे राहायचे. दंडवते घालती श्रीचरणा लागती, दोन्ही खांबामध्ये ओटा बाहेरच्या, तयावरी पद्मासन होय. मग वेद मार्ग निरोपती, वेद मार्गाचं निरूपण करायचे. उपनिषद, कारण श्री चक्रपाणी महाराजांनी पर आच्छादिले आणि अवर प्रगटी केले म्हणून अवर शास्त्राचं निरूपण इथे व्हायचं. उपनिषद, साही शास्त्र, 18 पुराणे का पृच्छा प्रभेदे. कोणी जर वेगळं काही विचारलं असेल, ऐसे निरूपण होय, एर निरूपण होय, निरूपण व्हायचं. तेने श्रवणे लोक आनंद भरित होय. हे शास्त्र निरूपण ऐकून या परी शास्त्रार्थ होय, यथार्थ अर्थ व्हायचा. तैसेची क्षेपनिकी, म्हणजे जे देह क्षेपतात असे क्षेपनिकी. वेदमार्ग उच्छेदिला असे, वेदाच्या मार्गाचं उच्चाटन त्यांनी केलं होतं. तव एकुदी महाजने विनविले, एक महाजन त्यामधले विनंती करतात देवाला. जी जी क्षेपनिके वेद उच्छेदत असती, तव श्रीचक्रपाणी रावळे मानिले. त्यांनी होकार भरला. हो, अनक्षेपनिका ते सामर्थ्य संवादे खंडोनी निरोत्तर केले, आणि द्वैतवादाचं समर्थन तिथं केलेलं आहे. जय पत्र घेतले ऐसे नियक श्रवणे का आपुले प्रवृत्ती. तिथे वेदमार्ग चालाव्या कारणे, तिथला वेदमार्ग चालण्या कारणे महाजनांनी केशव नायका ते वेद उपनिषद शास्त्र पुराणे पारंगत करून आचार्य केले. केशव नायकाला तिथलं प्रमुख बनवलं. श्रीकृष्ण मंदिरी प्रतिष्ठिले, त्यांचे तिथे एकमंती प्रतिष्ठा दिली, त्यांना तिथलं पद दिलं. आणि नगरजना आनंदू झाला. अशा पद्धतीने तिथे नगरजनांना आनंद झाला. पांगुळा पाय देणे, आता पानपेखणे स्थान, या स्थानाला तिन्ही अवताराचा संबंध आहे. रामाला काही पातक लागलं होतं म्हणतात. एक शाळा करणे श्री दत्तात्रय प्रभूंची विनंती करत ते होते, तेव्हा श्री चक्रपाणी महाराज त्या पानपेखणीच्या स्थानाजवळ होते. तर श्रीरामांनी जेव्हा बाण मारला, ते पाणी खालून आलं आणि भूतलावातून पाणी आल्यानंतर त्याने श्रीचरण प्रक्षालन श्री दत्तात्रय महाराजांचे झाले. त्यामुळे तो तसा छोटासा का होईना छोटेखानी बारव तयार त्या ठिकाणी झाली. तिथं श्री दत्तात्रय महाराजांचा संबंध आहे, श्री चक्रपाणी महाराजांचा तर संबंध आहेच आहे. जेव्हा अभिमन्यूच्या विवाहासाठी विराट नगरीला जात असताना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या पानपेखण्याच्या स्थानाला हस्तप्रक्षालन केलेले आहे, म्हणून तिन्ही अवताराचा संबंध तिथे आहे. पूर्वी सिंघन राजाने ते पानपेखण्याचं स्थळ बांधलं होतं पवित्र म्हणून. त्या राजाचा कोड गेला होता म्हणतात, म्हणून ते पवित्र असं जल, तुमची श्रद्धा असेल तर निश्चितपणे त्या जलापासून तुमचे आजार नीट होतात. त्या जसं स्वामींच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं, सर्पदंश माळी या रक्षणे स्वामींचं चरणोदक काढून
त्याच्या पोटाला, छातीला, संपूर्ण अंगाला लावलेला आहे. कोण लावलेला आहे? माळ्याला चरणोदक काढून कोण लावलेला आहे? खडकुलीला औसाने लावलेला आहे. ही श्रद्धा आहे. तुमच्या घरामध्ये काही जर अस्वस्थता असेल, काही वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही स्थानाचं चरणोदक घेत असाल, विशेषाचं चरणोदक घेत असाल, तुमची श्रद्धा असेल तर चरणोदक काम करते, लक्षात ठेवा. तसं त्या सिंगण राजाचा कोड गेला होता. अनेक लोकांचे कुष्ठरोग दूर झाले तिथे. आजही श्रद्धा आहे. लोक थोडंसं चरणोदक घरी घेऊन जातात त्या पान फेकण्याचं. आणि मग देवतांनी हर्षभरीत होऊन तिथे नृत्य केलं होतं, म्हणून त्याला पानपेखणे अशा पद्धतीचं नामकरण झालं. आणि नंतर 12व्या शतकानंतर म्हणतात सोळंकी नावाचा राजा होता, त्याने परत पुनश्च त्याला एक दगडी चौथरा करून त्याला पुनश्च प्रतिष्ठापना करून व्यवस्थित त्याला केलेला आहे. असा एक आतापर्यंतचा इतिहास ऐकण्यात आलेला आहे. पांगुळा पाय देणे, पांगुळ्याला पाय देतात. सर्वज्ञे म्हणितले बाई, एकुदी महारुद्राचे देऊळ पूर्वाभिमुख. महादेवाचं मंदिर होतं पूर्वाभिमुख दिशेला. आळीये म्हणजे त्या गल्लीमध्ये श्रीचक्रपाणी राऊळ क्रीडा करीत असती. श्रीचक्रपाणी महाराज क्रीडा करत होते. तो पांगुळ एकू आला म्हणजे पायाने अपंग असलेला आला. तव तेने श्रीचक्रपाणी राऊळा ते विनविले, विनंती करतो, जिजी मज पाय नाही, मला पाय नाही. तव गोसावी म्हणितले, श्रीचक्रपाणी महाराज म्हणतात, ऐसा काही बैसला असे, असा कसा बसला तू? ऐसे मनोनी तयाच्या पायावरी श्रीचरणा देऊनी उभे करू आदरिले. तो अपंग होता, कसा उभा राहील? पण देवाने एक पाय श्रीचरण ठेवला. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण चरित्रामध्ये कुब्जिका भुवनाला गेल्यानंतर, आता पाय श्रीचरण कोणता होता काही लक्षात नाही माझ्या, पण तिच्या एका अंगठ्यावर श्रीचरण देऊनी तिचा जे काही हनवटी धरली आणि तिला वर उचललं, ती षोडश वरुषी झाली. तसं इथे काय म्हणतात? श्रीचरणा देऊनी उभे करू आदरिले. त्याला उभं करत होते. तो बोबावू लागला, तो ओरडायला लागला. तव पासी मांडी दाटली, तो ओरडायला लागल्यामुळे गर्दी झाली. जी श्रीचक्रपाणी रावळू यासी ऐसे का किजत आहे? कशाला याला त्रास देताय तुम्ही? तव गोसावी म्हणितले, या उजरीत असे, याला आम्ही उभं करतोय, याचा उजरंब होतोय. ऐसे म्हणोनी धावविले, आणि त्याला धावायला सांगितलं. तव तो धावू लागला, तो पळायला लागला. लोक आश्चर्य झाले. हे ईश्वराचं सामर्थ्य आहे. देवानं, तुम्ही अशा स्थळाच्या ठिकाणी जाऊन जर असं म्हणत असाल, कुठले पायाचे आजार असतील तुमचे, तर निश्चितपणे ती श्रद्धा त्या स्थळाच्या ठिकाणी काम करते. जसं आपल्या इथे सिल्लोडच्या बाजूला पानू नायका वाताप नव्हती, त्याला वात सहन होत नव्हता, देवाने वात त्याचा दूर केला. तुमची श्रद्धा असेल, अशा स्थानाच्या खेटा असतील तर तुमचे दुःख दैन्य दूर होतात, परंतु तुमची श्रद्धा असावी. निश्चितपणे मी म्हणत नाही मनोरथ माळका करा, तुमचे कर्म हो तुम्हीच भोगून संपवा, परंतु फारच कोणाला जमतच नाही. देवा गुडघे खूपच दुखतात, चांदीची वाटी करून अर्पण करीन, आहेत असे काही मंडळी. अशा स्थानाला जावं आपण निश्चितपणे. राशी स्पर्शे अधिकत्वे दान करणे, राशीला स्पर्श केल्यानंतर त्याचा अधिक झाल्यानंतर दान करणे, दान करतात. सर्वज्ञे भक्तिजना ते म्हणितले, स्वामी म्हणतात, जनक नायकाचा व्यापारू पुनासे. पुण्याला व्यापार होता, म्हणून पुण्याला जात असताना देवाची आठवण व्हायला पाहिजे. आपण आवागी नाही तर पुण्याला सुद्धा स्थान असतं. कालओघामध्ये नष्ट झालेल्या आहे काही गोष्टी. आणि मग आपण गेल्यावरी मागुता कुळवाडी कैसी चालेल, म्हणूनही आपण पाहू आदरिले. माणसाला भविष्याची चिंता असते, का माझ्यानंतर हे कसं होईल, हा जबाबदारी सांभाळेल का, आपण करू याची परीक्षाच पाहू. म्हणून ते काय करतात, अनश्री चक्रपाणी रावळा निरविले, व्यापार निरविला. काय म्हणतात, ते देखावया कारणे कागळी शेराची शेता. त्या शेतामध्ये साळी राशी मापू लागले. ती मंडळी राशी मोजत होती. तव शतभरी खंडी भात झाला, 100 खंडी भात झाला म्हणजे साळी झाल्या. ते कृपादृष्टी अवलोकोनी रास स्पर्शिली, राशीला स्पर्श केला. तेने अधिकची होय, हे ईश्वराचं सामर्थ्य आहे. ऐशिया परी 10 गाडे अहोरात्र वाहिले, 10 गाडे लावले तरी सुद्धा संपत नव्हती ती साळ.
आणि मग तव जनक नायके म्हणितले ए तुका भातू काहीसा एवढे साळी कसे काय झाल्या. ऐसे म्हणून शेता पातले पाहतात तर काय शेतात पोचले तो राशीचा माथा लवला नाही. जी राशी व्हायची तिथं राशी अजून संपतच नव्हती. ते देखोनी म्हणितले श्री चांगदेवराव राशी दान की जो तुम्ही दान करा आता इतकं काय करणार आहे आपण. तो श्री चक्रपाणी म्हणितले ते म्हणतात ते आपणच करा ते तुम्हीच करा आता दान धर्म आमचं कार्य आम्ही केलेलं आहे. मग जनक नायके अवघ्या नगरांतून लोक आधी झाले. म्हणून सांगायचं तात्पर्य पहिली राशी आलेली देवाजवळ ठेवावी आहे. असा प्रघात काही परिसरामध्ये केळीचा घड आला तर पहिला देवाला ठेवावा. या परिसरात केळी आहे. मग आता कापूस आला तर काय करावा. कापूस आला तर तुम्ही इथे आणून द्या ना थोडासा. तसं नका आणून देऊ सरकी सोबत. त्याचं काढून सरकी बाजूला करून देवाच्या वाटी करण्यासाठी आणून द्या. सांगायचं तात्पर्य ही राशी तुमची खरी. सांगायचं तात्पर्य. मग आता प्रश्न असा पडतो तुपत झालं घरामध्ये तर काय करावं. तुपाचा डब्बा भरून आणून इथं देवाच्या दिव्याला द्यावा. द्यायचं हरकत नाही. आयुष्यातली पहिली राशी. काही मंडळी अशी म्हणते बाबा नोकरी लागली तर पहिली पंगत त्या पैशाची देवाला. नाही तर तुम्ही सांगा काम जर झालं तर त्या पैशाचं काय करायचं. मग आम्ही सांगतो असं असं करा. अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य. माळणी कुमरू जीववने माळणीचा कुमार म्हणजे पुत्र जीवविला देवाने. सर्वज्ञे भक्तजना ते म्हणितले म्हणतात एक उदी सूर्यकांताची या देवळा पश्चिमे. सूर्यकांताचं मंदिर होतं सूर्याचं त्याच्या पश्चिम दिशेला श्री चक्रपाणी राऊळ चौकी क्रीडा करीत असती. त्या चौकामध्ये क्रीडा करत होते. तो माळीन एकीचा पुत्र निवर्तला अचानकपणे सरला. ते दाम्पत्य अति आक्रोशे आक्रंदती जोरजोरात रडायला लागले. चौथ्या माळीनी ते कवनी म्हणितले कोणीतरी म्हणतं काहीसिया रडतू असा कशाला रडत आहात. आपुला गावी श्रीचक्रपाणी राऊळ ईश्वर पुरुष होऊन वर्तती. लोकांची श्रद्धा सुद्धा होती की ईश्वर अवतार आपल्या नगरामध्ये आहेत. तरी तया प्रार्थीची का त्यांना का विनंती करत नाही. ते तुझा पुत्र उठवतील की. चौथ्या म्हणितले ती म्हणते राऊळ काही भेटतील मज पापिनीशी. मी अभागी मला कुठे भेटणार आहे आता. म्हणून पुसिले म्हणजे कुठे असतात राऊळ. चौथेही म्हणितले हे नवे आताची सूर्यकांताची या देवळा विजय करीत होते. नेमकेच इथून जात होते. तो गोसावी चौकी बैसले असती. त्या मंदिराच्या चौकामध्ये बसलेले. ते श्रीचरणा लागली अडविनविले जी माझा कुमरू काळ धर्मा गेला असे. तो सरला आहे आता काही करीन जी मी काय करू. म्हणून गृहा आणले. देवाचा हात धरून आपल्या घराला आणलं. आणि हा तुमचा कुमरू म्हणून मांडीवरी दिला. देवाच्या मांडीवर दिला. राऊळे श्रीकरे स्पर्शिले. तो जियाला म्हणजे जिवंत झाला. ईश्वराचं सामर्थ्य आहे. तो लोका हर्षभरिते सांगू लागे जे माझा कुमरू जियाला म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांच्या कृपादृष्टीने माझा पुत्र पुनश्च जिवंत झाला. अंधा नेत्रदान सर्वज्ञे म्हणितले एक उदी नगरांतू नारायणाचा मड होता. उत्तराभिमुख उत्तर दिशेला. तेथ श्री चक्रपाणी विहरण करीत असती. विहरणाला जायचे. तो राजबिदी म्हणजे त्या राजबिदीला त्या गल्लीला अंधा मार्ग चोजित जात असे. कोणीतरी एक अंध व्यक्ती आहे. तो मार्ग शोधत शोधत जात होता. तव श्री चक्रपाणी राऊळा भेट झाली. तव तया अंधा ते म्हणितले कवने गावा जात असा. तुम्ही कोण्या गावाला चालले आहे. तव तेने म्हणितले कवना गावा जाईन जी मी कुठं जाणार आहे कोण्या गावाला. माते नेत्र नाही मला डोळे नाही. मज माये बाप नाहीत. गोत्रियो सांभाळी ती ना. जेव्हा तुम्ही अक्षम होता कुळ गोत्र कोणी सांभाळत नाही. मग तरी काही करावी जी मज एके म्हणितले. मग आता काय करणार. मग कोणीतरी मला सल्ला दिला. आपुले नगरी श्री चक्रपाणी राऊळ महासामर्थ्यवंत पुरुष स्त्री आहेत. ते मज पामराशी जर भेटतील. जर त्यांची आणि माझी भेट झाली तर मिके होईल म्हणजे माझं काहीतरी भलं होईल. म्हणून सोजवित असे मी त्यांना शोधतोय. तर राऊळे म्हणितले म्हणजे श्री चक्रपाणी महाराज म्हणतात म्हणजे भक्ती अशी असावी. आपण देवाच्या शोधाला जावं
आणि देवाने आपल्याला भेटावं, नाही तर आपण तिथं मंदिरात जावं आणि अधिष्ठान निघून जावं. सांगायचं तात्पर्य श्रद्धा तशी असावी तर निश्चितपणे देवही भेटतात. मग तव रावळे म्हणिले आम्ही असो आम्हीच आहे, तर काही म्हणता सांगा आता तुमची काय अडचण आहे. मज नेत्र नाही तो म्हणतो, मग तया आपुल्या आवारा घेऊन आले. मग आता त्याला चांगलंय बरं का, एकदम व्यवस्थित, जे तुम्ही चालता व्यवस्थित हरकत नाही, तुम्ही अडखळता, परंतु अंध व्यक्ती कधी अडखळणार नाही. त्याची टायमिंग असते, त्याची बरोबर काठी असते, त्याचा तो अंदाज असतो. तो देवाला हात धरून घेऊन आलेला आहे. अनमनितले तुम्ही आपुले पूर्वकर्म सोडाल तर तुम्हा नेत्र दे जात आहे. देवाने एक अट टाकली, काही वाईट कर्म करत असेल किंवा काही करत असेल त्याच्या पद्धतीने, काय करत असेल ते सांगितलं नाही. तुम्ही तुमचे पूर्वकर्म सोडाल तर तुम्हा नेत्र देई जात आहे, आम्ही नेत्रदृष्टी देऊ तुम्हाला. तेने मानिले मी सोडीन जी, मी सोडून देईल. तरी देखा म्हणून म्हणितले, किंवा एखादा काही करत असतील, काय जे असतील त्यांचा व्यवसाय छोटा मोठा, आणि तैसेची नेत्राद्वारे विद्या संचरली. आता आंधळे सुद्धा व्यवसाय करतात. करतात का? काहीतरी मागणं वगैरे असेल, काही त्यांचं कुठंतरी असेल, कुठंतरी आहे. पण काही आंधळे असे असतात, ट्रेनमध्ये गाडीमध्ये आल्यानंतर आंधळे असतात, एकदा ट्रेन थांबली की नंतर चांगले चालायला लागतात. असे अनुभव वेगळे आहेत. आणि तैसेची नेत्राद्वारे विद्या संचरली. श्री चक्रपाणी महाराजांनी नेत्राद्वारे त्याला ती विद्या संक्रमण केली आणि त्याला नेत्रदृष्टी आली. श्रीचरणा लागोनी स्तुती करी तू गेला. हे ईश्वराचं सामर्थ्य आहे. देवाना आंधळ्याला दृष्टी द्यावी, माळीनी कुमरू जिवंत करणे किंवा एखाद्या अपंगाला पाय देणे, हे ईश्वराचं सामर्थ्य आहे. निश्चितपणे कुठंतरी असं अक्षमत्व आलं असेल तर अशा लियांचं चिंतन केल्यानंतर कुठंतरी सक्षमता म्हणजे आपल्या शरीरामध्ये येऊ शकते. कारण ईश्वराचं चिंतन निश्चितपणे तुम्हाला आधार देणार असतं. तुम्ही औषध घ्या, त्यात काही हरकत नाही, परंतु सोबत नामस्मरणाची, ध्येय चिंतनाची सुद्धा जोड तुम्हाला असावी लागते. सांगायचं तात्पर्य, जेव्हा माता भगिनींना पुत्रप्राप्ती होते तेव्हा सांगतात डॉक्टर की तुम्ही सात्विक आहार घ्या, सात्विक चिंतन करा, सात्विक फोटो घरामध्ये लावा, कृष्णाचे फोटो घरामध्ये लावा, कृष्णासारखा तुम्हाला मुलगा होईल. ही रियालिटी, मानसिकता आहे तुमची. तशा पद्धतीने जर तुम्ही त्या दुःखामध्ये जर ईश्वराचं चिंतन करत असाल तर निश्चितपणे कुठेतरी त्या दुःखाचा विसर होतो म्हणा, कुठेतरी ईश्वर तुम्हाला ऊर्जा प्रदान करतो. अशा पद्धतीने श्री चक्रपाणी महाराजांच्या अशा अगाध लीळा आहेत, खूप लीळा आहेत. जेवढ्या चिंतन कराल तेवढ्या कमी आहेत, परंतु अल्प वेळामध्ये आपण हे चिंतन केलेलं आहे. कोणतं? थोडं कोणी जो माळी होता तो सापाने खाजला. मग तेव्हा आऊसा काय म्हणते तिला, काय रडते, आमच्या स्वामींना विनंती कर. आणि मग स्वामींचं चरणोदक ती घेऊन त्याच्या माथाला, छातीला, पोटाला, संपूर्ण अंगाला लावले जातं. तो गुंडून ठेवला होता म्हणे पाल्यामध्ये. कशाच्या? लिंबाच्या, कडुलिंबाच्या पाल्यामध्ये. आठवलं का? तर अशा पद्धतीने हे ईश्वराचं सामर्थ्य आहे. ईश्वराला प्रार्थना केली तर काही होऊ शकतं. म्हणून यांचं दैवभाग्य असं चांगलं या भक्तजनांचं की यांच्या वेळी काही ईश्वर सन्निधानी होते. आता ईश्वर नाही, आपल्याला स्थान आहे, संत आहेत, आपण त्यांची भेट घ्यावी. कमीत कमी एकमेका भेटल्या, हे भेटले याचा पाड जाय. विशेषाचं चरणोदक दररोज घेतलं तर ती तुमची श्रद्धा आहे. मी म्हणणार नाही घेऊ नका, श्रद्धा आहे तुमची, तुम्ही घेत असाल तर चांगली गोष्ट आहे. पण ते वाया जाऊ देता कामा नये. चरणोदक अगदी थोडंसंच असावं. आमच्या इथे आदरणीय पुण्य श्रद्धे कैवल्यवासी मुदेराज बाबाजी बिडकर होते, जुने संत होते, सरले. ते बदनापूरला आदरणीय पूजनीय श्रद्धे आमचे गुरुवर्य श्री बाबांच्या समवेतची जाळी होती, किंवा कुरुंद्याचे मोठे बाबा आता सरलेले, त्यांच्यासोबतची जाळी होती ती. कात्रडचे आदरणीय पूजनीय श्रद्धे परांडेकर बाबा, त्यांच्यासोबतची जाळी ते बाबा होते. ते काय करायचे, मला आठवतं बालपणी, की ते बाबा समजा एखाद्या आश्रमात गेले, दर्शनक्रिया घ्यायला जातील किंवा मंदिरात स्थानवंदन करायला गेल्यानंतर थोडंसं स्थानाचं चरणोदक काढायचे.
नंतर जिथे जिथे कुठे दशक्रिया विधीचा असेल तिथे ते जाऊन पहिले देवपूजा करायचे, तिथल्या विशेषांचे चरणोदक काढायचे. आमच्या आश्रमात यायचे तिथे चरणोदक काढायचे आणि एवढ्या ठिकाणचं चरणोदक स्वतः घ्यायचे, आमच्या श्री गुरुजींना द्यायचे की बाबा हे चरणोदक घ्या तुम्ही. ही श्रद्धा आहे तुमची. आज ईश्वर नाही पण ते चरणोदक निश्चितपणे काम करतं तुमच्यावर. मी म्हणत नाही की चरणोदक तुम्ही महावाक्याचं प्रतिदिन घ्या. चरणोदक केव्हा घ्यायचं असतं हा मोठा प्रश्न आहे. चरणोदक तेव्हाच घ्यायचं असते की धर्माची अस्वस्थता आपल्याला आहे, स्मरणात तुमची लिंक लागत नाही, मन स्थिर होत नाही, कुठंतरी शास्त्र श्रवण करण्यासाठी मन एकाग्र होत नाही, विधी करताना अस्थिरता आहे की देवा महाराजा मला कुठेतरी स्थिरता दे. ही तुमची श्रद्धा आहे त्या चरणोदकाच्या ठिकाणी, म्हणून ते चरणोदक काम करत. लक्षात ठेवा. कदाकाळी आपण एखाद्याला म्हटलं की नाही तुझं बरं होतच नाही, काय करावं, नाही बाबा भरपूर दवाखाने केले, तुम्ही थोडंसं चरणोदक द्या करून. ही श्रद्धा आहे तुमची. तर त्या चरणोदकाने त्या श्रद्धेने त्याचं पुढच्याचं काम होतं. आणि आहे सामर्थ्य पण आहे, असं नाही की सामर्थ्य नाही आहे. म्हणून त्या स्थानाचं विशेषाचं आपण चरणोदक प्रसंगी आपण घेऊ शकतो. पण फारच काही लोकांना असे काही मंडळी आहेत की नाही पारायण झाल्यानंतर आम्ही चरणोदक घेतच असतो, तो त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. परंतु चरणोदक घ्यायला हरकत नाही, पण प्रतिदिन नको. गरज असेल तरच घ्या ना. आवर्जून दररोज आपण कधी काळी असं करतो का, जेव्हा आजार असतो तेव्हा कंटिन्यू आपल्या गोळ्या चालू राहतात. बीपी लेवल येते, डॉक्टर म्हणतो अर्धी गोळी करा आता, आहे का नाही. काही प्रमाण आहे ना त्याला, त्या पद्धतीने. आणि जर एखाद्यास काही पूर्ण तो आजार नीट झाल्यानंतर म्हणतात गोळ्या बंदच करा, आता काही गरज नाही तुम्हाला. तशा पद्धतीने मी म्हणणार नाही का तुम्हाला काही झाल्यानंतर घ्या. श्रद्धा म्हणून एखाद्यास तुम्ही गेले कुठं स्थानवंदनाला, तिथे उठी चालू आहे, थोडंसं घ्या तुम्ही, हरकत नाही. पण तुम्हाला असं वाटत असेल नाही ते करत असतील तो त्याचा व्यक्तिगत विषय, केल्यानं काही अविधी होत नाही. परंतु स्थानाला गेले असताना तिथे उठी झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता थोडंसं चरणोदक, किंवा प्रतिदिन आपण त्या स्थानाला जाऊ शकत नाही म्हणून थोडंसं चरणोदक घरी आणून ठेवलं तरी चालतं. परंतु ते जास्त नको, म्हणजे चरणोदक तर वायाला जायला नको. परत त्याच्यात थोडंसं गरम करून काही दिवसांनी त्याला परत थोडंसं गरम करून व्यवस्थित ठेवावं लागतं, तर ते चरणोदक टिकतं. सांगायचं तात्पर्य की चरणोदक घ्यायला हरकत नाही, तो तुमचा श्रद्धेचा भाग आहे. निश्चितपणे ते चरणोदक, तो अंगारा काम करतो तो. म्हणून ही श्रद्धा आपली निश्चितपणे ईश्वर त्या योगाने पूर्ण करतात. कारण प्रसाद, त्या प्रसादावर श्रद्धा आहे तुमची. नारळ आपण घरी फोडून खाल्लं तर नारळच असतं, परंतु त्या स्थानावरचं त्या मंदिरातलं जर नारळ खाल्लं नाही, हा प्रसाद आहे, लक्षात ठेवा. म्हणून चरणोदक एक प्रसादच आहे, हरकत नाही घ्यायला. आपण कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा, आपण इथे थांबूया. कुठं स्थान आहे, परंतु स्थान निश्चिती नाही, अनुपलब्धता आहे. तुम्ही आठव करू शकता तिथून जात असताना. चक्रपाणी महाराजांचं वास्तव्य इथे 6 महिने झालेलं आहे चाकणला. त्यानंतर पुण्याला सुद्धा श्री चक्रपाणी महाराज गेलेले आहेत. कुठे असतील का माझे स्वामींचं स्थान इथं, म्हणून अनुपलब्ध आहे. कालयुगामध्ये ही स्थानं गडदरली म्हणून काही स्थानं अनुपलब्ध आहेत आपल्याला. स्थान निर्देश असतो, एक निर्देश रहित स्थानं असतात, त्यापैकी निर्देश आहे, परंतु आपल्याला निश्चित निर्देश नाही तिथे, सांगायचं तात्पर्य. मग आठव करायला हरकत नाही. असो, कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर इथे थांबूया आपण. दंडवत हो, दंडवत. दंडवत.